महाराष्ट्र हे देशातील उत्तर प्रदेश खालोखाल विधानसभेच्या सर्वाधिक जागा असलेले राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अनेक थोर पुरुषांच्या कर्तृत्वाची पार्श्वभूमी या राज्याला आहे. महाराष्ट्राला संपन्न राजकीय परंपरा लाभली आहे. 1962 पासून राज्यात निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून आजतागायत स्थिर अस्थिर राजवटी या राज्याने अनुभवल्या आहेत. गेल्या 5 वर्षात मात्र राज्याने जे अनुभवले आहे ते नक्कीच चिंताजनक आहे. निवडणूक पूर्व युती, निवडणुकीनंतर होणाऱ्या आघाड्या, विश्वासघाताचे राजकारण यामुळे महाराष्ट्राने पहिल्या 2.5 वर्षात तत्वमोडीत काढून तयारी झालेली महाविकास आघाडी अनुभवली, तर त्यानंतरच्या 2.5 वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष फुटून झालेली महायुती सुद्धा बघितली. भाजपा, काँग्रेस या 2 प्रमुख पक्षांसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले 2 तुकडे असे 6 पक्ष यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे मतदार अतिशय वेगळ्या मानसिकतेत होता असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. 1962 पासून सुरू झालेल्या निवडणुकांमध्ये आधी असलेल्या 15 वरून पक्षांची संख्या वाढून 158 पर्यंत पोहोचली आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी एकूण 4136 उमेदवार रिंगणात होते, तर 158 पक्षांनी यंदाची निवडणूक लढवली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या निवडणुकीत रंगला. 2014च्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. यात भाजपा 122 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला. पुढे शिवसेना सत्तेत सहभागी झाली. 2019 मध्ये पुन्हा एकदा भाजपा शिवसेना युती झाली, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी देखील झाली. 2019च्या निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीने 164 जागा जिंकत बहुमत मिळवले. मात्र मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने अर्थात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत आघाडी केल्याने 105 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरणाऱ्या भाजपाला मात्र सत्तेच्या बाहेर राहावे लागले. त्यानंतरच्या काळात शिवसेनेत झालेले बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेले फूट, यातून एकनाथ शिंदेकडे आलेले मुख्यमंत्री पद हा सारा घटनाक्रम महाराष्ट्राने अनुभवला. यावेळची विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने गाजली आहे. ठाकरेची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत, तर संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे बंडखोरांची निवडणूक असे या निवडणुकीला म्हणावे लागेल. महायुती सरकारने आर्थिक लाभाच्या अनेक योजना लोकसभेनंतर जाहीर केल्या. त्यात लाडकी बहीण योजना कळस ठरली. आर्थिक लाभाच्या एवढ्या महाराष्ट्रात यापूर्वी कधीही वाटल्या गेल्या नव्हत्या. मतदानानंतर अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यात महायुतीच्या बाजूने कौल असला तरी गेल्या काही वर्षात वेळोवेळी पोल ठरलेल्या एक्झिट पोलवर जनतेचा विश्वास उरला नाही. त्यामुळे मतदार प्रत्यक्ष महायुतीला कौल देतात की महाविकास आघाडीला, हे बघण्यासाठी 23 तारखेचीच वाट बघावी लागणार आहे. याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व आमच्या अशाच विविध माहितींसाठी आजच आमच्या खबरकट्टा लायब्ररीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर मात्र नक्की करा. धन्यवाद.